महाराष्ट्रामध्ये बहुतेक महाराष्ट्र म्हणजे 70-80% महाराष्ट्र हा अग्निजन्य खडकांनी बनलेला आहे. म्हणजे 3-3.5 कोटी वर्षापूर्वी, काहींच्या मध्ये 5-5.5 कोटी वर्षापासून महाराष्ट्र. थोडंसं आणखी मी सुधारणा करतो. 6-6.5 कोटी वर्षापूर्वी भारत हा अंटार्क्टिकाला जोडलेला होता. त्या अंटार्क्टिकाला ऑस्ट्रेलिया जोडलेलं होतं, आफ्रिका जोडलेलं होतं, दक्षिण अमेरिका जोडलेलं होतं आणि ते सगळं मिळून जो अखंड भूखंड तयार झालेला होता त्याला गोंडवना लँड असं नाव शास्त्रज्ञांनी दिलंय. मी ही गोष्ट सांगतोय 6.5 कोटी वर्षापूर्वी. माणूस जन्माला आलाय 7-7.5 लाख वर्षापूर्वी. त्याच्या आधी माणूस नव्हता, त्यामुळे त्या जागेला नाव असं काही नव्हतं, कारण माणूसच नव्हता. नावं फक्त माणसंच ठेवतात. तर ते गोंडवना लँड फुटून तुकडे झाले त्याचे आणि ते, मी शब्द चुकीचा वापरतोय पण ते समजायला सोपं आहे, ते सरकत गेले. प्रत्यक्षात त्याला प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हटलं जातं. तर ते पृथ्वीच्या पोटामध्ये जो शिलारस आहे त्याच्यावर एक मॅन्टल नावाचा भाग आहे, त्या मॅन्टलवरून ते सरकत जातात. ती भूतबक असं आम्ही त्याला म्हणतो. टेक्टॉनिक प्लेट्स या सरकत जातात. तर भारतीय तुकडा सरकत 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 कर्कवृत्त ओलांडलं, विषुववृत्त ओलांडलं आणि आता मकरवृत्त, त्यानंतर विषुववृत्त, नंतर मग कर्कवृत्त, अशी आता कच्छ चरणातलं ते कर्कवृत्त आलं. हा भारत ज्या वेळेला सध्या जिथे सेशेल्स नावाची बेटं आहेत आफ्रिकेच्या जवळ, तिथे भारत असताना त्या भूभागाला, ज्याला आज आपण दक्षिण भारतीय द्वीपकल्प म्हणतो, एक चीर पडली, एक भेग पडली आणि पृथ्वीच्या पोटातून मॅग्मा बाहेर यायला लागला. तो शिलारस ज्यावेळेला पृथ्वीच्या पोटात असतो त्यावेळेला त्याला मॅग्मा म्हणायचं, तो बाहेर येतो त्यावेळेला त्याला लावा म्हणायचं. मराठीमध्ये याला 2 शब्द नाही आहेत. तेव्हा शिलारस तो बाहेर यायला लागला, त्याचे कड यायला लागले आणि त्याचे एकावर एक असे थर बसायला लागले. तर हे कड एकदम नाही आलेले. एक कड आला, काही 100 वर्ष गेली, 1000 वर्ष गेली, काही लाख वर्ष गेली, तो थंड झाला. त्याच्यावर दुसरा थर आला, त्याच्यावर तिसरा थर आला, असे वेगवेगळे. तेव्हा त्या लाव्हामध्ये असलेली त्याची जी जडणघडण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळी खनिज आहेत, त्यांचे द्रव्य आहेत, ही वेगवेगळी असतात. तर या बॅसाल्टमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे बॅसाल्टचे थर आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. एकाला म्हणतात कॉम्पॅक्ट बॅसाल्ट, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काही दिसत नाही. त्या इथे निघोजला अल्टरनेट, एकांतरित एक झाल्यानंतर दुसरा, पहिला कॉम्पॅक्टचा जर थर असेल तर दुसरा तो अमिगडलॉइडल बॅसाल्ट असतो. अमिगडलॉइडल बॅसाल्ट, म्हणजे स्पष्ट उच्चार लोकांना कळावा. तर त्या अमिगडलॉइडल बॅसाल्टमध्ये काय असतं, समजा आपण दूध भात दही भात कालवून खाल्ला आणि हात न धुता असा शिंपडलं तर ती शीतं पडतील. ते जसं दिसतं तसं या खडकावर ती पांढरे पांढरे ठिपके शीतं पडल्यासारखं दिसतं. तो अमिगडलॉइडल बॅसाल्ट. तो तुलनेने कमी कठीण आहे. तुलनेने सांगतोय आम्ही, म्हणजे आपल्याला हाताने नाही मोडता येत, तो तुलनेने कमी कठीण आहे. कॉम्पॅक्ट बॅसाल्ट हा जास्त कठीण आहे. तर इथे जी नदी आहे किंवा जो नदी प्रवाह आहे कुकडीचा, तर तो अमिगडलॉइडल बॅसाल्टवरनं वाहत होता. तो ज्या वेळेला वाहतो तर माती असते, झाडं झुडपं असतात, छोटे मोठे दगडगोटे असतात, तर कुठेतरी पाण्याचा भोवरा तयार होतो आणि तो दगड त्या भोवऱ्याबरोबर गरगर 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 फिरत बसतो. मग गिरमिट्याने जसं भोग पडावं तसं ते पडतं. आता तिथे खळगा तयार झाला, आपण गोट्या खेळताना अशी गल करतो तसं ते झालं. पुढचा दगड आला, तो आणखीन त्यात फिरत बसला, त्याने ते मोठं होत गेलं भोग आणि त्याचा वरचं जे पाण्याने फिरतंय ते एका विशिष्ट पातळीपर्यंत ते खाली गेलं की त्याचा वेग किंवा त्याचा जोर कमी होतो, म्हणून तो खळगा असा रांजणासारखा दिसतो. खाली निमुळता, मध्ये रुंद आणि तोंडाशी परत निमुळता, पण खालच्या एवढा निमुळता नाही. याला इंग्लिशमध्ये पॉट होल्स असं म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला रांजण कुंड असं म्हणतो. आशिया खंडातली सर्वात मोठी पॉट होल्स ही या निघोजला बघायला मिळतात. म्हणजे काही काही पॉट होल्स तर जवळजवळ 4-5 मीटर एवढ्या उंचीची पण आहेत आणि ही जे दगडगोटे फिरतात ते त्या रांजणकुंडाच्या तळाशी, त्याला जिओलॉजीच्या भूशास्त्राच्या भाषेमध्ये टूल्स असं म्हणतात. टूल म्हणजे हत्यार. तर ज्या हत्याराने ते गोल 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 झालं आणि रांजणाचा आकार तयार झाला, ती टूल्स पण आपल्याला, ती पण गोल गोट्यासारखी असतात.
त्याला कुठेही धार नसते काही, तर ते ते गोटे. आता त्याची सुरुवात मात्र ॲमिग्डोडायल बॅसाल्टच वर व्हावी लागते. कॉम्पॅक्ट बॅसाल्ट खूप कडक आहे, घट्ट आहे. तो असे काही भोवरेन बिवरेन ते खडे बिडे काही पसरू ते फिरू देत नाही. पण ते आतमध्ये गेल्यानंतर त्याला पर्यायच नसतो. खाली जरी कॉम्पॅक्ट बॅसाल्ट तरी ते मग फिरतं आणि मग तो रांजण आणखीन अरुंद होत जातो. बरोबर. तर ज्याला आम्ही भूरूपशास्त्र, जिओमॉर्फॉलॉजी असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये भारतामध्ये असणारी, महाराष्ट्रामध्ये असणारी जिओमॉर्फोसाइट्स म्हणजे भूरूपच्या दृष्टीने, जसं सिंह पाहायचा आहे, गिर जायला पाहिजे, वाघ पाहायचा आहे, ताडोबाला जायला पाहिजे, असं तर भूरूपीय गमती-जमती दाखवणारं, पण त्याची शास्त्रीय उपपत्ती सांगता येणारी जी ठिकाणं आहेत, त्याच्या याद्या या जिथे भूरूपी शास्त्र शिकवलं जातं, तिथे त्या असतात. पण यातल्या अशी काही पर्यटकांचे आकर्षण बनू शकतील अशा गोष्टी आहेत. पर्यटकांनी तिथे जावं का नाही? तर हो पण आणि नाही पण. ओके. तिथे पावसाळ्यात गेलं तर आपल्याला ते दिसत नाही. ते आतमध्ये गरगर फिरत असतं. आणि जर आपला पाय त्यात घेतला आणि त्याचं खूप खोल कुंड असेल तर अपघात होतात, मृत्यू पण येतात. आणि निघोजला असे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात तिथे जायचं नाही, किंवा जायचं पण काही दिसणार नाही, कारण वर पाणीच असणार आहे. बरं, ते पाणी पावसाळ्याचं आहे, त्यामुळे ते पारदर्शक नसतं, त्यात गढूळ असतं, त्यामुळे ते दिसत पण नाही. पावसाळा संपल्यानंतर जर आपण गेलं तर आपल्याला ही रांजण खळगे खूप दिसतात. हे लहान मोठ्या आकाराचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसतात. तुम्ही मला निघोजचं विचारलं म्हणून मी तुम्हाला निघोजबद्दल सांगतोय. तिथे आणखी एक गंमत अशी आहे, तिथे एक डस्की क्रॅग मार्टिन नावाचा पक्षी आहे. तो चिखल घेतो चोचीमध्ये आणि ते पॉटहोलच्या जवळ असे उभ्या भिंती पण कट झालेल्या आहेत, तिथे ते चिकटवतो आणि घरटी करतो. आणि त्याचं तोंड एवढं बारीक असतं, आतमध्ये ते घरटं मोठं असतं आणि तो एवढा मोठा पक्षी त्या पटकन भोगात गेला कसा, असं जर आपण नीट बघत बसलं तर ते एक वेगळ्या तऱ्हेचे पक्षी तिथे त्यांची कॉलनी आहे, वसाहत आहे, तर ती पाहण्यासारखी आहे. एखाद्या ठिकाणी गेलं की मी फक्त इतिहासाचा अभ्यास करणार आहे, मी फक्त वनस्पतीच पाहणार आहे, मी फक्त दगडगोटेच पाहणार आहे, असं करू नये. आपल्याला या चारी बाजूनी त्या निसर्गाचा आस्वाद घेता आला पाहिजे, ते समजावून घेता आलं पाहिजे. आपण त्यात तज्ज्ञ नाही होणार, पण असं का झालं हे त्या भूरूपशास्त्राच्या दृष्टीने कळलं. तिथे काही वेगळी पक्ष्यांची वसाहत आहे ते आपल्याला कळलं. आता मी वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी, 37 वर्ष कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र शिकवलं. त्या भागामध्ये एरंडची जी झाडं आहेत, आपण जी एरंडेल तेल काढतो ते एरंड, तर ती आपल्याकडे हिरवीच फळं असतात, त्यात त्या बिया मिळतात, ते एरंड्याच्या बिया, त्या विषारी असतात. तर तिथे लाल बोंडाची एरंडा मिळतो. तर ते आणखीन वेगळेपण आहे. त्यात तुम्ही डोळे उघडे ठेवले ना तर तुम्हाला खूप गमती जमती बघायला मिळतात.